श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरू करूया आजच्या रांगोळी मॅटला. 2 दिवस मला रांगोळी मॅट बनवायला टाईमच भेटला नाही, त्यामुळं व्हिडिओ आला नाही. आजच्या रांगोळीचे मेजरमेंट 5 इंच लांबी घेतली आहे आणि खाली रुंदी 1 इंच आहे आणि मध्ये आपल्याला 2 इंच रुंदी करायची आहे. हा उरलेला कॅनव्हास आहे, त्याच्यामध्येच मी थोडं पॅटर्न दाखवत आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला मोठ्या कॅनव्हासवरती शेप बनवायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने लिफ्टचा आकार बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला लिफ्ट ठेवायचं नाही, गोल आकार वरती द्यायचा आहे. त्यामुळे 1 इंच वरतून गोल आकार देऊन अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि हा टेपच्या साहाय्याने मी असा गोल करून घेतला आहे. तुम्ही बँगलचा वापर करू शकता किंवा गोल आकाराचं कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता. वाटी किंवा प्लेट घेतली तर थोडी साईज मोठी होईल आणि वाटीची साईज परफेक्ट होईल. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण असं गोलाकारच्या साईडने लिप ठेवून पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. पूर्ण एक्स्ट्राचं कॅनव्हास काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे फ्लावर खूप सुंदर दिसते पूर्ण झाल्यानंतर. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना खरंच मनापासून रांगोळी मॅट शिकायच्या आहेत त्यांनी उद्या 3 वाजता लाईव्ह क्लासला जॉईन करा. आपली संक्रांती स्पेशल लाईव्ह क्लास राहणार आहेत. मैत्रिणींनो, मी कितीतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला साहित्याची पूर्ण माहिती दिलेली आहे, तरी पण मला भरपूर कमेंट येतात की हे साहित्य कोणतं आहे, या बेसला तुम्ही काय वापरता. तर मी कॅनव्हासच वापरते. मला बेसला कॅनव्हास वापरायला आवडतो, कारण की मला लेदर आवडत नाही. आणि प्लॅस्टिकचं शीट येतं ते पण वापरते मी. आणि कपडा पण वापरू शकता तुम्ही. पॅन्ट पीस, जेंट्सचा पॅन्ट पीस असतो तो. दुसरी गोष्ट म्हणजेच रांगोळी मॅटसाठी तुम्हाला ग्लूगन लागणार आहे आणि ग्लूगन स्टिक ही तेवढीच महत्त्वाची आहे. ऑनलाईन घ्यायला गेलात तर तुम्हाला 10 ते 12 रुपयाला ती ग्लूगन स्टिक मिळेल आणि 100 वॅटचीच ग्लूगन वापरायची आहे, कमी वॅटची वापरायची नाही. त्यानंतर काय होतं, भरपूर मैत्रिणी कमी वॅटच्या ग्लूगन वापरतात आणि ते व्यवस्थित मग चिपकतही नाही, गरम होत नाही, त्यामुळे व्यवस्थित चिपकत नाही आणि चिपकलं तरी पण ती निघून येतं कॅनव्हासवरून. माझं पर्सनली हेच मत आहे की 100 वॅटची तुम्ही ग्लूगन वापरा. उलन घेताना कोणती काळजी घ्यावी हे पण महत्त्वाचे आहे. उलन घेताना पातळ उलन घेऊ नका, त्याची रांगोळी मॅट बनत नाही व्यवस्थित आणि बनली तरी तुम्ही वापरू शकत नाहीत अशी बनणार. पूर्ण कॅनव्हास खालचा दिसतो. कॅनव्हास असो, लेदर असो, तुम्ही जो काही बेसला कपडा वापरता तो दिसतो किंवा ते फेदर निघून जातं आणि खराब दिसतं. त्यामुळं जाडमध्ये उलन घ्या. आणखी आपल्याला मेजरिंग टेप आणि सीझर एवढेच साहित्य लागते आपल्याला रांगोळी मॅट बनवण्यासाठी. आणि मैत्रिणींनो, कुणाकुणाला माझ्या रांगोळी मॅट आवडतात त्यांनी आज लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये एक कमेंट करायची आहे छानशी, म्हणजे मला समजेल कोणाकोणाला रांगोळी मॅट आवडते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.